शामराव शिर्क्यांच्या रोगाला आता काहीच औषध उरले नव्हते. रोग सीमेबाहेर गेला म्हणजे रोगच रोगाचे औषध होतो म्हणतात. त्याच एका अवस्थेची काय ती वाट होती. घरदार, बायका, पोरे सर्वांपासून शामराव अगदी वेगळा झाला होता. पहिल्यापासूनच तो तसा छंदी असता तर हरकत नव्हती, पण तो माणूस अगदी सरळ होता. अतिशय हळव्या मनाचा होता. पापभीरू होता. दिवसभर अंग मोडून काम करावं, सायंकाळी मित्रमंडळीत येऊन मनमुराद खेळावं, दिवे लागण झाली की आपल्या घरकुलाकडे वळावं, असाच त्याचा परिपाठ होता. अगदी परवापर्यंत तो इतका शहाण्यासारखा वागत होता. त्या नटमोगरीची आणि त्याची ओळख कशी झाली आणि तिच्या रेशमी पाशात तो इतका आपादमस्तक कसा काय गवसला त्याचे त्याला माहीत. शरीर पोषणाला आवश्यक असे एखादे अन्नसत्व कमी पडले म्हणजे लहान मूल माती खायला शिकते. शामरावच्या बालसुलभ मनाला असे काय कमी पडले होते कोण जाणे. त्याचे घर खरोखर सुखी होते. लष्करात चाकरी केलेले त्याचे वडील वयाची 70 उलटली तरी अजून उभे होते. संसाराची धुरा पेलीत होते. बायको तर लाखात एक म्हणावी इतकी सज्जन होती. त्या बिचारीच्या मुद्रेवरले हसू फिटल्याचे देखील आजवर कोणी पाहिले नव्हते. गृहकृत्यात तर ती दक्ष होतीच, पण आला गेला, पाहुणा रावळा सर्वांचा यथोचित सत्कार करण्यातही ती तरबेज होती. आपला नवरा अगदी देवदूत आहे अशी त्या बापडीची गाढ श्रद्धा होती. वागण्या इतकीच दिसायलाही ती देखणी होती. अस्सल मराठा घराण्यातील करत्या बायकांना जो एक नेटका देखणेपणा असतो तो शिर्के बहिणींच्या ठाई पुरेपूर होता. पांढऱ्या शुभ्र साडीचा जरतारी पदर डोक्यावर घेऊन त्या चालू लागल्या की पाहणाऱ्यास वाटे कुणा भाग्यवंताची लक्ष्मीच चालते आहे. 35च्या वयातही त्यांच्या अंगाला थुलथुलीतपणा शिवलेलाच नव्हता. त्यांची अंगकाठी गोरगोमटी, शेलाटी अशी जशीच्या तशी उरलेली होती. शिर्के दंपतीला 2-3च अपत्ये होती. तीही अगदी चांगली. शिक्षणात हुशार, वागण्यात नम्र, दिसण्यात गोजीरवाणी. इतके असूनही शामरावचा पाय चळला होता. त्याची वाटच उलटी फिरली होती. तो सर्वनाशाच्या रस्त्याने भरधाव धावू लागला होता. त्या नगर भवानीच्या तडाख्यातून त्याला सोडवणे कठीण होते. फार अवघड होते. ती दिसायला सुंदर होती. फार प्रख्यात अशी गायिका होती. तिचा वागण्या बोलण्याचा ढंग मोठा खानदानी होता, पण ते सारे सोंग होते. तिच्या प्रियकरांची संख्या साऱ्या शहरात माहीत होती. त्या मेळाव्यात मोठमोठ्या सरकारी अंमलदारापासून तिच्या स्वतःच्या ड्रायव्हरपर्यंत सर्व जातीचे आणि सर्व वयाचे लोक होते. त्या कुत्र्याच्या दावणीतच शामरावची भर पडली होती. शिर्क्यासारखा माणूस तिच्या गाण्याला जाणेही असभ्यपणाचे समजायचा. तिचे गाणे त्याने कधी ऐकले आणि तो तिच्या पाशात कसा काय पडला हे आम्हा अगदी निकटवर्तीयांनाही कळलेले नव्हते. कधी भेटले तर शामरावचे वडील या गोष्टीची वाच्यता करायचे नाहीत. वहिनी तर आवर्जून म्हणायच्या, पहिल्यासारखे येत नाही आपण आमच्याकडे. जाणत्यांचे सोडाच, पण घरातली मुलेही कधी भासू द्यायची नाहीत की त्यांचा बाप त्यांच्यापासून वेगळा झाला आहे. शिर्के स्पोर्ट्स हे शामरावचे दुकान पहिल्यासारखे चालले होते. स्वतः शिर्क्याऐवजी तिथे दुसरा कोणीतरी विक्रेता बसत होता इतकेच. शिर्क्यांच्या घरात तोच गोडवा नांदत होता. म्हातारे शिर्के तसेच घरापुढच्या बागेत राबत होते. नातवंडांना खेळवीत होते. शिर्के वहिनी तसाच संसाराचा रथ हाकीत होत्या. पण शामराव मात्र बदलला होता. फार बदलला होता. अगदी कामातून गेला होता. त्या रखेलीच्या गाडीतून फिरतानाच तो कधी माझ्या दृष्टीस पडे, पण गाडी थांबवून माझ्याशी 2 शब्द बोलण्याची उजागिरी त्याला नव्हती. तो सर्वस्वी तिचा झाला होता. तो तिच्याचकडे राहत होता. तिच्याकडे तुकडे मोडीत होता. तिचीच गाडी चालवित होता. तिचीच कुत्री खेळवीत होता. तिचे शरीर हाच त्याचा ध्यास झाला होता. तिची सेवा चाकरी हाच त्याचा उद्योग बनला होता. गेल्या ज्येष्ठातील गोष्ट. वटसावित्रीची पौर्णिमा होती. शिर्के वहिनी नेहमीसारख्या सकाळी उठल्या. मुलाबाळांची सकाळची खाणी उरकून त्या स्वतः न्हायल्या. झुपकेदार पैठणी ल्यायल्या. घरातले सारे अलंकार त्यांनी अंगावर घातले. नाकी नथ, गळ्यात कोल्हापुरी साज, हाती गोठ पाटल्या, कपाळभर कुंकू ल्यायल्यावर त्या खरोखरच एखाद्या देवतेसारख्या नटल्या. पूजेचे साहित्य घेऊन दारातल्या वडाच्या पूजेसाठी त्या बाहेर पडणार इतक्यात छोटा शिवाजी नाचतच आत आला. आईच्या ओच्यांना बिलगून आनंदाने बोलला, बाबा आले, बाबा आले. शिर्के वहिनींना ते खरे वाटले नाही. गेल्या 3 वर्षात शामराव घरावरून देखील गेला नव्हता. मुलाला वडिलांची आठवण आली असावी या जाणीवेने त्यांच्या पापण्या ओलावल्या. डोळ्यातले पाणी बिलकुल बाहेर पडू न देता त्या शिवाजीला म्हणाल्या, लबाड, फसवतोस का मला?
अगं फसवेल कशाला, खरंच आलेला दिसतोय शामराव, आत येता येता म्हातारे शिर्के म्हणाले. वहिनींच्या आनंदाला गगन ठेंगणे झाले. वटसावित्रीसारखा दिवस आणि दुरावलेला नवरा घरी आला. त्या बाळबोध बाईचे डोळे पाण्याने डबडबले. बरे दिसणार नाही असे त्यांना वाटले म्हणून, नाहीतर एखाद्या नव्या नवरीसारख्या धावतच त्या बैठकीच्या हॉलकडे गेल्या असत्या. भटजी येऊन वाट पाहून गेले. शेजारच्या आयाबायांनी वड पूजला. शिर्के वहिनींना त्या दिवशी पूजेचा विसर पडला. त्यांचे चित्त आणि पाय घराच्या बाहेर पडायला राजीच झाले नाहीत. पोरे घरभर नाचत राहिली. म्हातारे शिर्के कधी नव्हते ते तरुणपणी ऐकलेलं गंधर्वांच्या नाटकातले गाणे आपल्या गद्यप्राय शैलीत गाऊ लागले. नाथा कशी या त्यजू पदाला. शिवाजीचे वडील दुपारी जेवायला थांबणार या कल्पनेने शिर्के वहिनींनी स्वयंपाकात जीव ओतला. शामरावला आवडणारे सर्व पदार्थ त्यांनी बनवले. जेवण होई तो शामराव घरात थांबला. मुलाबाळांशी बोलला. त्यांच्या अभ्यासातील प्रगतीची त्याने चौकशी केली. वडील मुलांचीही बोलणी झाली. कमीत कमी 25 वेळा तरी शिर्के वहिनी नवऱ्याच्या दृष्टीला पडेल अशा बेताने इकडून तिकडून गेल्या. शामरावच्या आगमनाने सारे घर आनंदित झाले. तुम्ही कुठे होता इतके दिवस, हा प्रश्न शामरावला कुणी देखील विचारला नाही. जेवण वेळ जवळ येताच त्याची चुळबुळ सुरू झाली. म्हातारे शिर्के नातवंडांशी बोलावे इतक्या प्रेमळ स्वरात त्याला म्हणाले, शामराव, स्वयंपाक केलाय सूनबाईनं, जेव आणि मग जा कुठं जायचं असेल तिथं. शामराव शहाण्यासारखा थांबला. कैक दिवसांनंतर वडिलांच्या आणि लेकरांच्या पंक्तीला बसला, पण नेहमीसारखा जेवला नाही. सासरे आणि मुलं बाहेर गेल्यावर वहिनींनी बोलण्याची संधी घेतली. जेवला नाहीत नेहमीसारखं? हं, शामरावने निश्वास टाकला. अडचण आहे का काही? काही नाही. चिंता दिसते चेहऱ्यावर. तब्येत बरी नाही ग. आपली नव्हे. मग तुला सांगून काय उपयोग? कुणाची प्रकृती बिघडली असावी ते चाणाक्ष वहिनींनी ताबडतोब ओळखलं. मुद्रेवर काहीही भाव उमटू न देता सहानुभूतीच्या स्वरात त्यांनी विचारलं, काय होतंय बाईंना? शामराव थोडा अवघडला, पण वहिनींच्या प्रश्नाला उत्तर देणे त्याला टाळता आले नाही. काय होतंय? वहिनींनी पुन्हा विचारले. बायकांचाच रोग आहे काहीतरी, पांढरी फटफटीत पडली आहे. कसेबसे इतकेच बोलून त्याने कोट घातला. वडिलांपर्यंत पोचून त्याने सांगितले, येतो आबा. म्हाताऱ्याने मान डोलावली. मुले उगाचच त्याच्या पाठोपाठ उंबरठ्यापर्यंत गेली. तिथेच थबकली. वहिनींना न सांगताच शामराव परत आपल्या प्रियेकडे निघून गेला. आता केव्हा परत येणार होता कोण जाणे. त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता शामराव आणि त्याची हृदयराणी कुठला तरी चित्रपट पाहून आली. त्याने तिला कवेत धरली होती. दारातून आत येताच दार उघडणारा बाईचा नोकर म्हणाला, एक मुलगा आला होता. कुणाचा? बाईने विचारले. मला नाही माहीत. त्यानं एक औषधाची बाटली दिलीये. बरोबर एक पत्रही आहे. टेबलावर ठेवलंय मी, नोकर बोलला. शामरावला वाटले पाठवले असेल कुणीतरी काहीतरी. तो आपल्या खोलीकडे वळला. बाई आत गेली. तिने बाटली पाहिली, पत्र वाचले. ती कसले तरी नादशून्य हसे हसली आणि ओरडली, दस्तगीर. नोकर धावत आला. त्याच्या हाती ती बाटली देत बाई म्हणाली, फेकून दे हे गटारात. नोकर बाटली घेऊन निघून गेला. बाई आपले कपडे बदलू लागली. तिला कपडे बदलेत असताना पाहणे हा एक शामरावचा छंद होता. तो बाईच्या निजायच्या खोलीत आला. हे हो काय? हे बाईचे लाडीक शब्द त्याच्या कानी पडले नाहीत. अर्धनग्न अवस्थेत बाई तिथेच होती. नेसलेले पातळ तिने बदलले होते. ब्लाऊज काढून ठेवला होता. अंगात नुसती कांचोळी होती. तशा अवस्थेत तिला आलिंगन देण्यासाठी तो पुढे धावणार. तोच एक कागदाचा तुकडा त्याच्या पायात आला. अगदी अभावितपणे त्याने तो उचलला. विजेच्या निळ्या प्रकाशात त्या तुकड्यावरची अक्षरे बडबडली. साध ओळखीचा वाटला. पत्र त्याच्या पत्नीचे होते. बाई, यांनी सांगितले तुमची प्रकृती बरी नाही. आजारही माझ्या लक्षात आला. माझ्या खात्रीच्या एका घरगुती वैद्याकडचे औषध चिरंजीव शिवाजीच्या हाती पाठवले आहे. रोज चमचा चमचा जेवणाआधी घेत चला. एका सातकारातच आराम वाटेल. तुमची सौ शिर्के. ते पत्र वाचता वाचता शामराव मुंगीसारखा लहान झाला. त्याच्या पत्नीचे स्वरूप त्याला केवढे तरी भव्य वाटले. डोळे पाण्याने थबथबले. कपाळावर घाम जमला. कुठं ठेवलंय हे औषध? त्याने विचारले. दिलं दस्तगीरकडे आत्ताच, गटारात फेकायला. बाई बेफिकिरीने बोलली. का? शामराव केवढ्या तरी मोठ्याने किंचाळला. ओरडू नका. बाईने दटावले. त्याचा साद खाली आला.
फार खात्रीचं औषध असेल ते. तिच्या वडिलांचा औषधींचा कारखाना आहे कोकणात. बाई तुच्छतेने हसली आणि म्हणाली, सवतीनं धाडलेलं औषध. कुणास ठाऊक विष देखील पाठवलं असेल बाटलीत भरून. बाईच्या शब्दाने शामरावच्या साऱ्या अंगाला कोलीत लागले. तो नखशिखांत पेटला. बोलला नाही, ओरडला नाही. त्याच्यातला फंदीपणा जळून खाक झाला. ती काजळी तिथेच टाकून तो बाहेर पडला. जुना होता तसा शामराव बाहेर पडला. वणव्यातून वाचलेले पाखरू पुन्हा आपल्या घरट्याच्या दिशेने उडाले. जितक्या बेसावध अवस्थेत तो घरातून बाहेर पडला होता तितक्याच बेसावध अवस्थेत तो घराच्या दाराशी आला. वहिनींच्या खोलीत अजून दिवा होता. जन्मात पहिल्यांदा त्या कुळधर्म चुकल्या होत्या. वटसावित्रीची पूजा राहून गेली होती. अपरात्री उठून त्या सावित्रीच्या पोथीचे पारायण करीत होत्या. त्यांच्या आवाजातल्या ओलाव्याने प्रत्येक ओवी जणू भिजत होती. लवकरच भेटूया अशाच एका छानशा कथेसह. तोपर्यंत छान छान गोष्टींचा आनंद घेत राहा. धन्यवाद.